पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या सम्राट चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक बिज्जू अण्णा प्रधाने, नगरसेवक समाधान आवळे, नगरसेविका मंदाकिनी तोडकर, नगरसेवक ज्ञानेश्वर मेकाले, लक्ष्मी उद्योग समूहाच्या संचालिका माधुरीताई पाटील, उद्योजक केतनभाई शहा, प्राचार्य डॉक्टर राजेंद्रसिंह लोखंडे, इतिहास संशोधक नितीन अन्वेकर, प्राध्यापक महादेव बागल, प्राध्यापक राजन दीक्षित, माजी मुख्याध्यापक संजय जोशी, काशीबाई पुजारी, भीमराव पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर व नगरसेविका मंदाकिनी तोडकरी यांचा सत्कार लक्ष्मी उद्योग समूहाच्या संचालिका माधुरीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच नगरसेवक बिज्जू अण्णा प्रधाने, नगरसेवक समाधान आवळे, नगरसेवक ज्ञानेश्वर मेकाले यांचा सत्कार स्कूल कमिटी सदस्य केतनभाई शहा यांच्या हस्ते करण्यात आला। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्श विचारातून राज्यातील जनतेची प्रगती झाली। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, त्यामुळे मुलामुलींना मोफत शिक्षण मिळाले। वंचित, उपेक्षित, पददलित समाजातील विद्यार्थ्यांनी कमवा व शिका तत्वप्रणाली आत्मसात केली, त्यामुळे युवकांची स्वावलंबी पिढी निर्माण झाली। कर्मवीरांच्या विचाराचा हाच आदर्श राज्यातील जनतेने घेतला, त्यामुळे प्रगतीची दिशा दिसली, असे मत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केले। बहुजन समाजाच्या विकासाला दिशा देण्याचे कार्य कर्मवीरांनी केले, त्यामुळे आपले राज्य विकसित झाले, असे मत बिज्जू अण्णा प्रधाने यांनी व्यक्त केले। नगरसेवक समाधान आवळे हे रावजी सखाराम हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत। ते म्हणाले की कर्मवीरांमुळेच शिक्षणाची द्वारे खुली झाली, त्यामुळे मुलामुलींना रोजगाराची संधी मिळाली व त्यातून त्यांची प्रगती झाली। कर्मवीरांनी ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुले उच्च पदावर आरूढ झाली, असे मत नगरसेविका मंदाकिनी तोडकरी यांनी व्यक्त केले। स्कूल कमिटी सदस्य व उद्योजक केतनभाई शहा म्हणाले की संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम केले जात आहेत। 2025-26 या सालापासून संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम देखील कार्यान्वित केलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होत आहे। त्याचबरोबर रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था आहे, ज्यामध्ये 7 प्रशासकीय कार्यालयातून 34 प्राथमिक विद्यालय, 434 माध्यमिक विद्यालये, 33 इंग्रजी माध्यम विद्यालय, 192 उच्च माध्यमिक विद्यालय, 26 कनिष्ठ महाविद्यालय व 43 महाविद्यालये असे एकूण 762 शाखा चालविल्या जातात। त्याचबरोबर संस्थेची 75 वसतिगृह देखील आहेत। रयत शिक्षण संस्थेमध्ये सध्या एकूण 4,18,079 विद्यार्थी शिक्षण घेत असून 11,617 शिक्षक कार्यरत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली। सम्राट चौकातील पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर प्रशालेतील कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। रावजी सखाराम हायस्कूलचा SSC बोर्ड परीक्षेचा निकाल 86.48% लागला असून प्रशालेत प्रथम क्रमांक यश राजू नवघरे, द्वितीय क्रमांक दिव्या अनिल कोणे, तृतीय क्रमांक मुस्कान जाकीर अत्तार यांचा सत्कार उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश वडावराव यांनी केले, सूत्रसंचालन गजानन गोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अण्णा दीक्षित यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले। निर्मिती अण्णा दीक्षित। धन्यवाद।